नमस्कार. न्यूज मराठी 15 मध्ये आपलं स्वागत आहे. आज महाराष्ट्रात निवडणुका सुरू आहेत, पण लोकांना मतदान करायची गरजच उरलेली नाही, कारण उमेदवार आधीच ठरलेला आहे. एकच उमेदवार, एकच नाव आणि थेट सत्ता. पण बाकीचे उमेदवार गेले कुठे मग? हा प्रश्न कोणी विचारणार आहे का नाही? प्रतिस्पर्धी उमेदवारांना धमकी दिली गेली का, की पैसे वाटले गेले, की सत्तेचा माज दाखवला गेलाय? आणि निवडणूक आयोग म्हणतो सगळं कायदेशीर आहे. हो, कायदेशीर असेल, पण नैतिक आहे का? मतदान नसेल तर लोकशाही कसली? नोटा कागदावर आहे, पण प्रत्यक्षात मतदारांकडून हिरावून घेतलेला आहे. आता सत्ता म्हणते आम्ही निवडून आलो, पण प्रश्न हा आहे, तुम्हाला निवडून घेतलं आहे का? ही निवडणूक नाही, ही लोकशाहीची सेटिंग आहे. आणि म्हणूनच हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे, कारण लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं आजही गुन्हा नाही. तर मतदार बांधवांनो, तुम्हीच ठरवा नेमकं हे चाललंय काय. निवडणूक घेतल्याशिवाय नगरसेवक घोषित होणं कितपत योग्य आहे?